मग याचे जसे तुम्ही सांगितलं की एक फिजिकल फायदे तर आहेतच, हो कारण त्याच्यात रक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी. हो. याच्या व्यतिरिक्त अजून काय काय फायदे आहेत रामरक्षा स्तोत्र? रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने एकतर तुमची शरीर रचना जी आहे, शरीर शुद्धी होते, फिजिकली तुम्ही फिट राहायला मदत होते. अनेक जे आपले आजार आहेत ना ते मानसिक असतात हां. है ना. आजच्या काळात तर अनेक मानसिकच आजारांना घेऊन आपण उठतो की बरोबर. सकाळी उठल्यानंतर पहिला आजार असतो आपला कंटाळा. खरं आहे. म्हणजे आपण एक साधारण 4 ते 5 अलार्म लावतो. एकच अलार्म उठायला पुष्कळ असतो, पण आपण एक बंद करतो, दुसरा बंद करतो, तिसरा. त्याच्यानंतर आपण आपला दिवस कसा आहे तो आठवतो. जर खूप कामं असतील दिवसभरात की मला हे पण करायचं, ही मीटिंग आहे, ते काम आहे, एवढ्या लोकांचं काम करायचं, मग आपण ते एक चित्र डोळ्यासमोर आणतो की अरे बापरे एवढी कामं आहेत आता मनात करायची. ऑन द कॉन्ट्ररी जर एखादा दिवस रिकामा असेल, काहीच काम नसेल, मग आपण त्याचंही टेन्शन घेतो की अरे आज काहीच नाही, काहीच काम मग आता आज काय करूयात, खरं आहे. असा विचार डोक्यात येतो. बरोबर. आणि म्हणून रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने, कवच म्हटल्याने आपण मनाने इंटरनली स्ट्रॉंग होत जातो की हे जे ओव्हर थिंकिंगचे जे विचार आहेत ते कुठेतरी कमी होतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं अर्धे आजार आपले मानसिक आहेत. म्हणजे हे उठल्यानंतर की आपण सगळं सॉर्ट केलं की असा दिवस का तसा दिवस, मग कंटाळा दूर करण्यात वेळ जातो. बरोबर. त्याच्यानंतर माझं डोकं दुखतंय का माझे पाठ दुखते, माझी कंबर दुखते, असे इमॅजिन केलेले काही आजार असतात. किंवा काही दुखणी तुम्हाला परवा झाली असतील किंवा 2 दिवसापूर्वी गुडघा दुखला असेल, पण आपण तेच डोक्यात घेऊ, आता माझे गुडघे दुखत आहेत, आता माझ्याच्याने होत नाही. किंवा काल डोकं दुखत असेल पण रात्री तुम्ही झोपलात ना, झोपल्यानंतर शरीराला, मेंदूला आराम मिळालाय, पण दुसऱ्या दिवशी आपण त्याच विचारात उठतो की अरे माझं डोकं दुखतंय. खरं. मग ह्या पठणाने काय होतं की इंटरनली तुम्हाला माहिती असतं, जसं भालम दशरथात्मज, म्हणजे हा माझं रक्षण करणारा दशरथात्मज आहे. कौसल्यय दृशौ पातू, म्हणजे माझ्या दृष्टीचं रक्षण होतंय. विश्वामित्र प्रिय श्रुती, श्रुती म्हणजे कान. आता कानाच्या संदर्भातले खूप आजार असतात, मग त्याचं रक्षण, जसं मी मगाशी म्हटलं वर्टिगो आहे किंवा कमी ऐकू येतंय किंवा काही अजून वेगवेगळे आजार, मग त्याचं रक्षण करायला तुम्ही म्हटलेलं आहे स्तोत्रामध्ये आधीच की विश्वामित्र प्रिय श्रुती. मग हे विश्वामित्राला प्रिय असणाऱ्या रामा, तू माझ्या कानाचं रक्षण कर. अच्छा. मग आता विश्वामित्र का, तर विश्वामित्र ऋषींनी रामाला जे ज्ञान दिलं ते पुस्तकातून दिलं नाही, ते बोलत होते आणि राम ऐकत होते. मग ऐकून ते ज्ञानप्राप्ती केली आणि ते जसंच्या तसं रामाने लक्षात ठेवलं. मग म्हणून इथे कानाचं रक्षण करायला आपण म्हणतो विश्वामित्र प्रिय श्रुती. आणि दुसरी गोष्ट त्याच्या मागची ही आहे की माझ्या कानांवरती फक्त शुभच गोष्टी ऐकायला येऊ देत, अशुभ गोष्टी कुठल्याही नको. पण आपण मोबाईल घेतो, स्क्रोल करत असताना, काही बातम्या टी व्हीवर बघत असताना नकारात्मक बातम्या जास्त येतात. मग तुम्ही तुमच्या घरात राहून खूप दुःखी होता, कारण कुठेतरी घडलेली घटना ती मनाला त्रासदायक असते. मग विश्वामित्र प्रिय श्रुती याचं तुम्ही पठण केलेलं आहे, मग तुम्हाला माहिती आहे की नाही जे काही आहे चांगल्यासाठीच होतंय, चांगलंच ऐकायला मिळणार आहे. घ्राणम पातू मखत्राता, घ्राण म्हणजे नाक, घ्राण म्हणजे श्वसन शक्ती. मग नाकाचं रक्षण करायला तुम्ही देवाचं नाव घेतलं मखत्राता. मख म्हणजे यज्ञ. मग यज्ञाचं रक्षण करणाऱ्या देवा, तू माझ्या नाकाचं रक्षण कर. मग ज्यांना अनेकांना अस्थमा आहे किंवा श्वसनासंबंधीचे विकार आहेत, मग त्यांच्यासाठी तो दिलासा आहे की नाही मी हे नाव घेतलेलं आहे. मग संबंध काय आहे बरं, आता मखत्राता आणि नाक काय संबंध आहे, तर जेव्हा यज्ञ पेटतो, यज्ञातल्या ज्वाळा जेव्हा उत्पन्न होतात त्याच्यामध्ये विविध आहुती दिल्या जातात, त्याच्यात आपण तूप अर्पण करतो, त्याच्यात द्रव्य अर्पण केली जातात, आणि मग त्या आहुतींचा जो सुगंध आहे किंवा त्या आहुतींमधून जी ऊर्जा उत्पन्न होते त्यातून नकारात्मक शक्ती, विषाणू यांचा नाश होतो. तुम्हाला आठवत असेल की आता करोना काळामध्येही महाराष्ट्रात ठिकठिकाणी काही यज्ञ याग केले गेले. आता त्याला काही धार्मिक भाग म्हणून बघितला गेला, पण हा सायंटिफिक भाग म्हणून बघा की ज्या वेळेला ही सगळी शुद्ध म्हणजे ज्या आहुती अर्पण करतो त्या आहुती आपण घरी नाही बनवल्या ना, त्या निसर्गातनंच घेतलेल्या सगळ्या वस्तू आहेत. आणि मग त्या यज्ञात अर्पण केल्यानंतर त्याचा धूर तयार होतो, त्याच्याने वातावरण स्वच्छ होतं, सुगंधित होतं, आणि मग तो सुगंध कुठे जातो, नाकातून माझ्या शरीरात जातो. म्हणून घ्राणम पातू मखत्राता.
आणि मुखम सौमित्री वत्सल हा म्हणजे माझ्या मुखाचं, माझ्या चेहऱ्याचं रक्षण करायला आपण सौमित्री वत्सल म्हटलेलं आहे. बर. सौमित्री वत्सल म्हणजे लक्ष्मणाचा उल्लेख. अच्छा. है ना. राम लक्ष्मण कायम दोघे सोबत राहत होते. जिथे जिथे राम गेले तिथे तिथे त्यांच्याकडे बघत लक्ष्मण त्यांच्या सोबत गेले आणि म्हणून मुखम सौमित्री वत्सला. आणि अजून एक उल्लेख म्हणजे सुमित्रेचा उल्लेख, की जसं रामाने सगळ्यांवरती माया केली तशी सुमित्रेवरही माया केली. मग आपण म्हणतो की तू सुमित्रेवर जशी माया केलीस देवा तशी तू माझ्यावरही माया कर आणि माझ्या मुखाचं रक्षण कर. मग हे म्हणत असताना ह्या सगळ्या अवयवांचं रक्षण कर असं म्हणत असताना ती ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि शारीरिक रक्षण होतं आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होता. एक जस्ट उदाहरण देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की घरातून बाहेर पडताना आपण मोबाईल घेऊनच बाहेर पडतो. एखाद्या दिवशी समजा असं झालं मोबाईल घरी राहिला, काय होणार आहे जास्तीत जास्त? बरं स्विच ऑफ केला, तर स्विच ऑफ करूनच घरी आहे म्हणजे पासवर्ड आहे म्हणजे सेफ आहात तुम्ही. पण मग तरी बाहेर गेल्यानंतर अस्थिर का होतं की कोणाचा तरी फोन घ्या, तुम्हाला कुठे जायचंय ते माहिती आहे. पण असं असताना फोन आहे ना, बरं नुसता फोन नाही, त्या फोनमधली बॅटरी 100% हवी. धरून चला 20च्या खाली बॅटरी गेली तर तुमचं लक्षच लागणार नाही आजूबाजूच्या जगाकडे. तुम्ही ते लक्ष बॅक ऑफ द माइंड चालू राहील. अरे 20चे 18 झाले, अरे 15 झाले, अरे 14 झाले. बरोबर. मग तुम्हाला स्टँड बायला काय लागतं? तो एक गॅरंटीवाला विश्वास लागतो की हां मोबाईल आहे आणि चार्ज आहे, मग तुम्ही फिराल. मग तसं रामरक्षेचं आहे की रामरक्षा पठण केली आहे, त्याच्यात मी या नावांचा उच्चार केलेला आहे, आता मला घाबरायची गरज नाही. शरीराचं रक्षण, मनाचं रक्षण. मन कणखर, मन कणखर असलं की अर्ध्या गोष्टींना आपण सामोरं जातो. मन कणखर नसलं की भीती वाटते. एक साधं उदाहरण देते की लहान असताना आपण रस्ता क्रॉस करायला घाबरायचो. 5-6 वर्षाचे असताना आपण कोणाचा तरी हात धरायचो आणि रस्ता क्रॉस करायचो. आता पण तोच रस्ता आहे, आता पण त्याच गाड्या आहेत, उलट अर्थ जास्त गाड्या आहेत, पण आपण कोणाचा हात धरतो का रस्ता क्रॉस करताना? आता आपलं आपण जजमेंट करतो आणि रस्ता पार पाडतो. का? कारण तुम्ही मनाने कणखर झालात. आता तुम्हाला जजमेंट आलंय की मी कुठे थांबू, कधी डावीकडे बघू, कधी उजवीकडे बघू, कधी पॉज घेऊ, की मी कधी पटकन पळत जाऊन तो रस्ता पार करू. मग हे जजमेंट तुम्हाला ह्या मंत्रपठणातून, स्तोत्रपठणातून येतं की मी एकटा नाही आहे, देव आहे. मग देवाने सांगितलंय की असा असा काळ असेल की तू थांबायचंस, असा काळ असेल की तू धीर धरायचंस. मग आता हा माझा परीक्षेचा काळ आहे. रामरक्षा तुम्हाला सहन करायला शिकवते. वस्तू म्हणजे ही सगळी स्तोत्र म्हणताना रामाने सहन केलं ना वनवासातलं आयुष्य. काट्याकुट्यांवर झोपले. इथे जे गाद्या गिरद्यांवर झोपलेले प्रभू श्रीराम होते, वनवासात गेल्यानंतर काट्याकुट्यांवर झोपले, वल्कल कंदमुळं नेसली. मग हे ऐकतो, बघतो, शिकतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे पॅचेस जसे रामाच्या आयुष्यात आले तसे माझ्याही आयुष्यात आहेत. है ना. काही अशी प्रगतीची ठिकाणं आहेत माझ्या आयुष्यातली, काही ठिकाणं जी आहेत ती थोडी अधोगतीची आहेत. पण जेव्हा अधोगतीचा रस्ता आहे त्यावेळेला मला धीर धरायचं आहे, मला थांबायचं आहे की नाही हा असा फेज मला पुन्हा वरती घेऊन जाणार. जसं पुण्यावरून ठाण्याला येताना मध्ये बोगदा लागतो, तो बोगदा लागल्यानंतर जेव्हा लहान होतं तेव्हा घाबरायचो कारण अंधार, काळा, काही दिसतच नाही. आता माहिती आहे की तो बोगदा पार पडणार होता, बोगदातून बाहेर आल्यानंतर उजेड येणारच आहे. मग तो विश्वास रामरक्षेतून येतो की समजा आत्ता माझ्या आयुष्यातली जी परिस्थिती आहे ती त्रासदायक असेल तरी रेस्ट अश्युअर्ड की हा काळ जाणार आहे आणि यातनं आपण बाहेर पडणार आहोत. मग हा विश्वास फार गरजेचा आहे कारण आपण मनाने खचतो, हरतो, अनेक चुकीचे निर्णय घेतो. काही चुकीचे निर्णय जे आहेत ते रेक्टिफायबल असतात, काही चुकीचे निर्णय नॉन रेक्टिफायबल असतात आणि मग त्याची फळं पूर्ण कुटुंबाला भोगावी लागतात. मग तो फक्त तो एक असा क्षण असतो की जिथे आपण स्वतःला सावरायचं असतं. मग कधी सावरणार? मग घ्या हे स्तोत्र मंत्र पठण करा. आधीच्याही भागात मी उल्लेख केला होता, पुन्हा सांगते की ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या समस्या आहेत, त्या सगळ्यांवरती स्तोत्र उपलब्ध आहेत. बरोबर. माहिती करून घ्या है ना. आणि आपल्या माध्यमातून माहिती करून घेतील. कमेंटमध्ये लोकांनी जसं मागच्या वेळी कमेंट केली होती की आपण त्यांना त्यावेळी तिथे मार्गदर्शन करूच या, कारण ह्या पॉडकास्टचा उद्देश पैसे कमावणं हा नाहीच आहे.
प्रगती करणं हा कॉस्मोस्टारचा उद्देश नाहीच आहे. है ना, लोकांची मनःशक्ती, मनःशांती टिकवून ठेवणं. जिथे रोज तुम्ही उठल्यानंतर आत्महत्या, अपघात, मृत्यू ह्या गदारोळात तुम्ही टिकून धरलाय, तुम्ही रात्री झोपल्यानंतर उद्या उठलात, तुमचं आयुष्य संपलं नाहीये, तुम्ही पुन्हा उठलेलात. मग ते सोनं करणार ना ते दिवसाचं, अगदी. मग कसं करणार? मग ती शक्ती आपल्या या तुमच्या माध्यमातून आपण लोकांना देतो. मग रामरक्षा म्हणण्याचे हे फायदे आहेत. मग कसे फायदे होणार, कसं शक्य आहे? ते ऑटोमॅटिकली होतं. जसं रस्ता क्रॉस करायला तुम्हाला एक्झॅक्ट दिवस आठवणार नाही की मी या दिवसापासून मी रस्ता एकटा क्रॉस करायला सुरुवात केली. ते होत गेलं इव्हेंच्युअली ऑटोमॅटिकली. तसं तुम्ही आयुष्य असं जगायलाही ऑटोमॅटिकली सुरुवात करणार, कोणाचीही मदत न घेता. उलट लोक तुमच्याकडे आले पाहिजेत की हे कसं केलं, यातनं तुम्ही कसे बाहेर पडला, त्यातनं कसे बाहेर पडला. तुम्ही गिव्हरच्या भूमिकेत असायला पाहिजे, टेकरच्या भूमिकेत नाही. हे राम आपल्याला सांगतात. अच्छा, राम ऑलवेज गिव्हर, त्यांनी दिलेलं आहे. जे त्यांचे शत्रू होते त्यांनाही दिलेलं आहे. है ना, सगळ्यांना देत देत आले, कोणाकडून घेतलं नाही. सो हे रामरक्षेतनं मानसिक रक्षण, शारीरिक रक्षण आणि बौद्धिक रक्षण. बुद्धी जागेवर कधी असेल? लोक आपल्याला सांगतात ना की अरे ही पण वेळ निघून जाईल, यातनंही बाहेर पडाल, किंवा हे आता असंच आहे, पण आपण ते स्वीकारतच नाही, आपण ते ॲडमेंट राहतो. आमच्या वेळेला असं नव्हतं, मग आता असं का? किंवा मी तर असं नाही वागलो, मग माझ्याशी का असं वागतात? है ना. आणि आपण एक म्हण असते बघा, म्हणजे एक सगळे जनरली म्हणतात, आणि मला याच्यावरून आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण चांगले वागलो म्हणून लोक चांगले वागतील अशी अपेक्षा करू नका. लोकांचा जो जो स्वभाव आहे तो तो त्या त्या स्वभावाप्रमाणे वागणार, आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागायचं. राम सगळ्यांशी चांगले वागले, पण सगळेच एका प्रकाराने वागले का? काही जण वागले चांगले, पण त्यांना उपरती झाल्यानंतर ते चांगले वागले. सीतेने पण वर्ष काढली रामाबरोबर, पण तरी अग्निपरीक्षा द्यायला ती तयार झाली होती, है ना, रामासाठी. त्यामुळे जे जसे आले तसतसे वागत गेले. आणि आपल्यालाही रामरक्षेतनं हेच शिकायचं. ह्याच्यात मी एक गोष्ट माझ्या म्हणजे मी स्तोत्र वर्ग घेते, त्या स्तोत्र वर्गातल्या सदस्यांना, म्हणजे छोटे नाही, आपले सगळे मोठे सदस्य असतात, ती गोष्ट नेहमी सांगते. ती मला कॉस्मोस्टारच्या आपल्या सदस्यांनाही सांगायला आवडेल की आपण मनुष्य प्राणी आहोत ना, म्हणजे प्राणीच आहोत, फक्त मनुष्य स्वरूपातले प्राणी आहोत. मग आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती प्राणीच असतात. म्हणजे काही माणसं तुमच्या आयुष्यात अशी असतात की तुम्ही कितीही चांगले वागा, पण त्यांचा स्वभाव किंवा ती माणसं कोला लांडगा स्वरूपातली असतात. कोला लांडगा काय, वाईट कोणीच नाहीये, कारण आपण सगळे देवाची लेकरं, पण स्वभाव आहेत प्रत्येकाचे. कोल्हा लांडगा हा जो स्वभाव, जे आपण गोष्टींमधनं ऐकलं की ते धूर्त स्वभावाचे आहेत. मग तुमच्याशी काही माणसं धूर्तपणे वागणार, स्वार्थीपणे वागणार. यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. मग तुम्हाला त्या माणसांना घेऊन जगायचं आहे. मग तिथे तुम्ही नाही म्हणायचं की मी चांगलं वागलो तरी हा असा वागला. दादा तो तसाच आहे, तुम्हाला नाही. हां, काही माणसं तुमच्या आयुष्यात सशासारखी असणार. ससा कसा गोड दिसतो, छान दिसतो, गोरापान, म्हणजे खूप प्राणी संग्रहालयात जातो आणि ससा दिसला की आपलं अटेन्शन कॅचर, लक्ष त्याच्याकडे जातं. बरोबर. मग तुमच्या आयुष्यात अशी माणसं सशासारखी असणार की जी फार काही करणार नाहीत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काही नसतं, पण लक्षवेधी असतात ते. मग येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष, अरे ससा किती छान, किती सुंदर. मग तुम्ही इथे खूप हार्डवर्क केलेलं आहे, पण तुम्हाला इग्नोर करून सशाचं कौतुक केलं जातं. मग ॲक्सेप्ट करा, तुमच्या कुटुंबात, घरात, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी ससे असणारच आहेत. काही हत्ती आहेत आपल्या आयुष्यामध्ये की असतात, आपल्याला बरं वाटतं. अच्छा, आता हत्ती फार बघायला मिळत नाहीत. नियम आपण काळजी घेतो हत्तींची, पण लहान असताना जेव्हा हत्ती गावातनं शहरातनं फिरवले जायचे तेव्हा आपल्या घरासमोर हत्ती आला की बरं वाटायचं, कारण एवढा मोठा बलदंड, असे एवढे मोठे मोठे पाय, आणि एवढ्या मोठ्या बलदंड हत्तीचे डोळे मात्र एवढेसे छोटेसे. मग ते बघायला छान वाटायचं, आधार वाटायचा. मग तशी तुमच्या आयुष्यात अशी माणसं असणार आहेत की जी तुम्हाला आधार देतील. नसेल काही फार ॲक्च्युअल उपयोग, पण आपल्याला प्रत्येक माणसाचा का उपयोग करून घ्यायचा आहे? काही माणसं फक्त सपोर्ट सिस्टीम म्हणून असू द्यावीत. मग काही माणसं घोड्यासारखी असतात, जसे तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमची भावंड असतात ना, चुलत मावस, मामे, आते, भावंड.
की तुम्ही चुकीचं करताय का बरोबर करताय ते विचारणारच नाही. तुम्ही फोन करा, हजर, हां, ऑन टोस, घोड्यासारखे लगेच हजर. करेक्ट. हा ना, मग हे घोडे आहेत, हत्ती आहेत. मग गाढव, मग कदाचित आपणच गाढव असू की कामं करतोय, कष्ट करतोय. आणि खरं. मग आपल्या आजूबाजूलाही काही गाढवं असतात आणि मग ती आणि आपण गाढव असलो तरी ऍक्सेप्ट करायचं की देवाने मला असं बनवलेलं आहे. आणि मग तसे वाघ सिंह पण असतात. मग आपण देवाला म्हणजे विष्णू सहस्त्रनामातला उल्लेख आहे की सिंहो भूत महेश्वर. मग देवाला आपण म्हणतो की तू सिंहासारखा राहा. म्हणजे माझ्या आयुष्यात काही घोडे असतील, काही गाढव असतील, ससे असतील, पण देवाचं स्थान आपल्या आयुष्यात सिंहासारखं आहे की हलून जाणार नाही, कधी हलणार नाही, डगमगणार नाही. मग रामाला पण आपण तसा दर्जा देतोय की लोक येतील जातील निघून जातील, माझा राम मात्र कायम. सिंहासारखा. जसं ती गोष्ट आठवते ना की पाठीवर पान पडतं सशाच्या पाठीवर, मग ससा सैरावैरा पळतो, सगळं जंगल गोळा करतो आणि मग सगळं जंगलाला घेऊन सिंहाकडे जातात. काय झालं सिंह विचारतो. सगळे म्हणतात नाही नाही, ससा सांगतो की आभाळ पडलं. पण सिंह घाबरत नाही, तो म्हणतो अरे आभाळ नाही पडलं बघ, त्याच्या पाठीवर पान पडलेलं. मग हे आपल्याला रामरक्षा शिकवते की आपण तसं सिंहासारखं राहायचं. आपण असं पान पडलं म्हणून पळत पळत सुटायचं नाही. आणि आहे ते जग, आपलं पॅकेज, आपली माणसं आहे तशी स्वीकारायची. अर्थात काय आपण अगदीच राम बनू शकणार नाही, त्यामुळे असे क्षण येतील आयुष्यात की आपण खूप हायपर होऊ, आपलं टेम्पर लूज होईल. पण ते किती लवकर तुम्ही तुमच्या मूळ पदावर येताय आणि मन शांत करताय ते महत्वाचं. त्याच्यासाठी रामरक्षेचा आधार घ्यायचा. वा, शुअर सगळ्यांना रिलेट होतं हे एक वाक्य. कारण मी म्हणेन ताईंची ती खासियत आहे की त्या समोरच्याला स्कॅन करतात बहुतेक, असंच मला वाटतं.